नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। मी STI रोहिदास चोंदे पाटील। बघा, आपण विविध परीक्षांचा अभ्यास या ठिकाणी करत असतात। कोणी UPSC करत आहे, कोणी MPSC करत आहे, बँकिंग, सरळ सेवा, 10वी 12वीचा अभ्यास असेल, 5वी पासून 10वी पर्यंतचा अभ्यास असेल। बहुतेक जणांचा घोळ हा आहे, मी अभ्यास करतो आहे मात्र अभ्यासात मन लागत नाहीये। एखादा MPSCचा विद्यार्थी असतो, एखादा 12वीचा विद्यार्थी असतो, पुस्तक आपल्या समोर असतं मात्र मन कुठेतरी तिसऱ्याच ठिकाणी आपलं फिरत असतं। असं का होतं? मग याच्यावर काय करायचं? हाऊ टू स्टडी फोकस किंवा हाऊ टू स्टे फोकस ऑन स्टडी। अभ्यासावर लक्ष केंद्रित कसं करायचं? अभ्यासात मन लागत नाहीये, मग ते मन पूर्णपणे त्या अभ्यासावर कसं केंद्रित करायचं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। यावर आपण एक 7-8 मुद्दे बघणार आहोत। ते जर तुम्ही फॉलो केले मित्रांनो, तर तुम्ही जे काही वाचणार आहात ते 100% तुमच्या लक्षात राहणार आहे। ते पूर्णपणे वाचलेलं सत्कारणी लागणार आहे असं आपण म्हणूया। कारण की बघा मित्रांनो, तुम्ही कोणत्याही परीक्षेचा जेव्हा अभ्यास करतात तेव्हा तुमच्या समोर असतो सिलेबस, तुमच्या समोर असतो अभ्यासक्रम, आणि आपण ज्या ज्या इयत्तेमध्ये असतो, ज्या ज्या परीक्षेसाठी अभ्यास करत असतो तेव्हा आपल्यासाठी तो सिलेबस म्हणजे समुद्रासारखा असतो। तुम्ही राज्यसेवा करत असाल, तुम्ही PSI ASO करत असाल, तुम्ही 10वी 12वीचा अभ्यास करत असाल, हा समुद्रासारखा सिलेबस तुमच्या समोर असतो आणि तुमच्याकडे वेळ कमी असतो। म्हणजे कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित, असा प्रत्येकासमोरचा प्रश्न या ठिकाणी असतो आणि मग आपल्याला त्याच्यावर मात करून त्या ठिकाणी यशस्वी व्हायचं असतं। अनेक अडचणी आपल्या समोर असतात, अनेक टेन्शन्स असतात, आपल्या मित्राबरोबर भांडण होतं, घरच्यांचं काहीतरी घरामधलं भांडण असतं, आपल्या हातामध्ये पुस्तक आहे मात्र आपल्या मागे जे आपलं बॅकग्राऊंड माइंड आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फिरत असतात। त्यामुळे आपण जे वाचलेलं असतं ते आपल्या लक्षात राहत नाही। आपण म्हणतो मी हार्डवर्क करतो आहे, मी स्मार्ट वर्क करतो आहे, मात्र या ज्या बाह्य बाबी आहेत यांचा आपल्या अभ्यासावर जो परिणाम होतो, जो आपल्याला अभ्यास करताना मन कॉन्सन्ट्रेट करू देत नाही, याच्यावर काय करता येईल आपल्याला? मित्रांनो, कधीही एक मुद्दा लक्षात घ्या। बरेच जण प्रश्न विचारतात की अभ्यास किती वेळ केला पाहिजे। इथे मुद्दा हा नाहीये, किती वेळेचा मुद्दा नाहीये। कारण की तसं जर असतं तर 8 तास 10 तास अभ्यास करून एखादी व्यक्ती कलेक्टर होतो आहे आणि 12-12 15-15 तास करून एखादा व्यक्ती शिपाई सुद्धा होऊ शकत नाही। असं का? तर कितीपेक्षा कसा, क्वालिटी स्टडी फार महत्त्वाचा आहे। मग काय करावं लागेल, काय काय केलं पाहिजे? बघा, पहिला मुद्दा मी सांगतो आहे, पहिला मुद्दा करा तो म्हणजे मोटिव्हेशन तुमच्याकडे असलं पाहिजे। काय? तुम्ही त्या ठिकाणी प्रेरित असला पाहिजे। तुम्हाला जे करायचं आहे ना त्याच्या मागे काहीतरी उद्देश असला पाहिजे मित्रांनो, बरोबर आहे? तुम्ही बघा, एखादं आवडतं कथेचं पुस्तक घ्या, एखादं त्या ठिकाणी कॉमेडी काहीतरी पुस्तक तुम्ही वाचता आहात, एखादं चरित्र वाचता आहात, तुमचं जर ते आवडीचं असेल ना तर मग तुमचं लक्ष विचलित होत नाही, तुमचं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये लागतं आहे। मग तसंच तुम्ही जेव्हा MPSCचा अभ्यास करता आहात, विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता आहात, तुमच्या समोर ते हे असलं पाहिजे, मोटिवेशन असलं पाहिजे, तुम्ही प्रेरित झालेले असला पाहिजेत, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, आता प्रेरित व्हायचं आहे त्याच्यासाठी तुमचं टार्गेट फिक्स असलं पाहिजे की मला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे, मला पोलीस बनायचं आहे, मला तलाठी बनायचं आहे, मला 12वीमध्ये प्रथम क्रमांक मिळवायचा आहे, मला UPSC क्रॅक करायची आहे, माझं टार्गेट सेटिंग झालेलं असलं पाहिजे। मग त्याच्यासाठीचं तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे। मित्रांनो, टाइम टेबल बनवा। त्या टाइम टेबलमध्ये कोणत्या वेळेला कोणता विषय वाचायचा आहे, कोणत्या दिवशी कोणता टॉपिक येणार आहे, हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी पॉझिटिव्ह माइंड सेटने ठरवा। तुमच्या समोर असणार आहे, अरे मला या 2 तासामध्ये हा इतिहासाचा टॉपिक संपवायचा आहे, पुढच्या 2 तासामध्ये मला गणिताची प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्या पुढचे 2 तास माझे इंग्रजीसाठी असणार आहे। तुमच्या समोर जर ते टार्गेट सेट झालेलं असेल, मला कोणत्या वेळेत काय करायचं आहे, तर मग तुम्हाला एखाद्या मित्राचा फोन येईल, अरे चाल चहा पिण्यासाठी जाऊ, चल आपण या इथे फिरून येऊ, तेव्हा तुम्ही म्हणाल अरे नाही, माझ्यासमोर तर मला हे करायचं बाकी आहे, माझं मला हा अभ्यास करायचा आहे। तुम्ही त्या ठिकाणी वेळेचा अपव्यय करणार नाही। दुसरा मुद्दा, टार्गेट सेटिंग असलं पाहिजे। तिसरा मुद्दा काय आहे? तिसरा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, ते म्हणजे पीस माइंड आपण ज्याला म्हणतो, मन हे शांत असलं पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आणि म्हणजे अभ्यासामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तो अभ्यास डोक्यात घुसू द्यायचा असेल, अभ्यासात मन तुमचं केंद्रित झालं पाहिजे,
फोकस तुमचा अभ्यासावर राहिला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे शांत मन. तुमचं मन जर विचलित असेल, तुमचं मन जर चलबिचल होत असेल, तुमचं मन जर अस्थिर असेल, तर तुम्ही अभ्यासावर फोकस करू शकणार नाहीत. मग शांत मन केव्हा येईल? जेव्हा तुम्ही ते टार्गेट निश्चित केलेलं आहे, तुम्ही ते ध्येयाप्रती समर्पित झालेले आहात, तेव्हा शांत मन येईल. तुमच्या एखाद्या मित्राबरोबर भांडण झालं, तुम्हाला घरातलं कोणी काहीतरी बोललेलं आहे, तुमची एखादी मैत्रीण तुम्हाला भांडून गेली, काहींचे प्रेम प्रकरण असतात, हे असं जर काही तुम्ही उद्व्याप करत असाल, हाताने भानगडी वाढवून घेत असाल, तर तुमचं मन शांत कधीच राहणार नाही. मग त्याच्यासाठी या गोष्टींपासून दूर राहावं लागेल. तुम्हाला टीव्ही आहे त्याच्यापासून दूर राहावं लागेल, मोबाईल आहे त्याच्यापासून दूर राहावं लागेल, सोशल मीडिया आहे त्याच्यापासून दूर राहावं लागेल. नाहीतर चाललंय टिकटॉकचा गेम डाउनलोड केलाय ॲप्लिकेशन आणि करतोय अभ्यास, असं कधीच शक्य नाहीये. शांत मन महत्त्वाचं आहे. आणि तुमचं एखाद्या व्यक्तीशी तुमचे विचार पटत नाहीये, एखाद्या व्यक्तीशी तुमचं भांडण झालेलं आहे, त्या व्यक्तीला माफ करायला शिका. माफ करायला शिका मित्रांनो. तुम्ही जर म्हटलं नाही बदला घ्यायचा आहे, बदला आणि माफी दोन गोष्टी आहेत लाईफमध्ये माफ करायला शिका. जो वाईट कृत्य करणार त्याला कुठेतरी शिक्षा होणार आहे, ती शिक्षा तुम्ही देऊ नका. बदला म्हणजे काय असतं? मी शिक्षा देईल, मी बदला घेईल. मित्रांनो हे सोडा, कारण की आपल्या लाईफमध्ये खूप लोकांशी आपले विचार नाही जुळत. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडणार आहे. मग तुम्ही सगळ्यांचा बदला घेण्याचा जर ठेका घेतला तर मग अभ्यास कोण करेल? तुमचं मन शांत कसं राहील? त्याच्यामुळे माफ करत चला. त्या व्यक्तीने माझ्यासोबत वाईट वर्तन केलं आहे, मी माफ करून टाकतो, काही हरकत नाही आहे, मी चांगला वागणार. शांत या ठिकाणी मन असलं पाहिजे. चौथा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या. तुम्हाला ह्या गोष्टी जर केल्या ना, 100% तुम्ही अभ्यासावर फोकस करणार आहात, 100%. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वातावरण. तुम्ही कोणत्या वातावरणात अभ्यास करता आहात? तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी गोंगाट आहे का? तिथे काहीतरी मोठी मोठी गाणी चालू आहेत का? बाजूला टीव्ही चालू आहे का? आता वातावरण म्हणाल तर तुम्ही अभ्यासिकेमध्ये जाऊनही अभ्यास करू शकतात. आता अभ्यासिकेतच गेलं पाहिजे असंही नाही. तुमच्या घरी जर व्यवस्थित एक वेगळी खोली असेल, स्वतंत्र खोली असेल, ज्या ठिकाणी आवाज येत नसेल, गोंगाट नसेल, त्या वातावरणात अभ्यास करा. तुमच्याकडे शिस्त असली पाहिजे, तुमची सोबत चांगली असली पाहिजे. तुमच्यासोबत आणखी तुम्ही एखादं समजा तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतात, एखादा पार्टनर आहे, तो पार्टनर अभ्यासू असेल तर तुम्ही रूमवर अभ्यास कराल. तो अभ्यासू नसेल तर त्याला थोडं बदलवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकतात, जर बदलणारा असेल तर. नसेल तर एखादी रीडिंग रूम जॉईन करा, परंतु अभ्यासाचं वातावरण चांगलं असलं पाहिजे. आणि पुढचा मुद्दा मित्रांनो 5वा, तो म्हणजे स्वयंशिस्त सुद्धा फार महत्त्वाची आहे. बाहेरचं सगळं आहे, घरचे तुम्हाला वातावरण तयार करून देत आहेत किंवा तुम्ही अभ्यासिका लावलेली आहे, मात्र तुमचं स्वतःवर कंट्रोल नाही आहे. मोबाईलची तुम्हाला सवय लागलेली आहे, वारंवार चहा घेण्याची सवय लागलेली आहे, काहीतरी मित्रांशी फुकटचे त्या ठिकाणी मेसेजेस करायची, मित्रांना कॉल करण्याची सवय लागलेली आहे. शिस्त नाही आहे. स्वतःला शिस्त नसेल, अभ्यासावर फोकस होणार नाही. म्हणून स्वयंशिस्त आणा. मोबाईलपासून दूर राहा, मोबाईल बंद करून ठेवा. एक टाइम टेबल आहे त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. चहाचा एक विशिष्ट वेळ ठरवून द्या एखाद्या वेळेस दिवसातून. म्हणजे या गोष्टी, या स्वयंशिस्तीच्या गोष्टी आहेत, या तुम्हाला कराव्या लागतील. 6वा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला पुरेशी झोप घ्यावी लागेल. जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर पुरेशी झोप असली पाहिजे, पुरेशी विश्रांती असली पाहिजे मित्रांनो. नाहीतर काही जणांचं काय आहे, तुम्ही MPSC UPSC करत असाल तर काही विद्यार्थी तुम्हाला दिसतात रात्री जागरण करतात खूप जास्त वेळ. मी 3 वाजेपर्यंत अभ्यास करतो आहे. कशाला करतोय 3 वाजेपर्यंत? सरळ 11 पर्यंत अभ्यास करा, 11 ते 6 पर्यंत झोप घ्या. अख्खा दिवस तुमचा आहे ना. का दिवसा झोप घ्यायची आणि रात्री अभ्यास करायचा? हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. रात्रीच्या वेळेस पुरेशी झोप घ्या. एक 6-7 तास तुमची झोप झाली पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढेल, तुमच्या लक्षात राहण्यास सोपं होईल, तुमचं त्या ठिकाणी मन एका जागी स्थिर राहील जर चांगली झोप असेल तर. एक पॉवर मॅप त्या ठिकाणी ब्रेक घेत चाला. काय मध्ये मध्ये म्हणजे 7वा मुद्दा म्हणतोय मी की रेग्युलर इंटरव्हल असली पाहिजे. तुम्ही 1 तास अभ्यास केला आहे, 5 मिनिट तुम्ही थोडंसं बाजूला वेगळं व्हा, थोडंसं गाणे ऐका, लहानसे म्युझिक ऐकू शकतात तुम्ही. असं काहीतरी करा ना. 5 मिनिट वेगळा ब्रेक त्या ठिकाणी घ्या मध्ये. तो ब्रेक सुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, लाईट असं सॉन्ग किंवा म्युझिक ज्याला म्हणतो ते ऐका. नाहीतर मग मैंने प्यार क्यों किया, एक ऐसी लडकी थी, असे काहीतरी विचित्र गाणे त्या ठिकाणी ऐकू नका. असं म्हणजे तुम्हाला शांत मन तुमचं राहील, तुम्हाला त्या ठिकाणी फोकस होईल अभ्यासावर. अशा स्वरूपाचं तुम्ही सॉफ्ट म्युझिक ऐकू शकतात. काही जण आहेत, तुम्ही अन्सार शेख सरांचं उदाहरण घ्या. त्यांचं म्हणणं होतं मी 10 तासापैकी 5 तासाचा अभ्यास हा ते इन्स्ट्रुमेंटल म्युझिक लावून, म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक कानामध्ये लावून तसा अभ्यास करायचो.
मग तुम्ही तेही करू शकता, तसंही शक्य आहे. आणि पुढे म्हणाल तर मेडिटेशन, व्यायाम याही गोष्टी आहेत. पुढचा जो शेवटचा मुद्दा आहे, तुम्ही दररोजचा व्यायाम करा, फिट राहा. नाहीतर तुम्ही जर त्या ठिकाणी फिट नसाल, शारीरिकदृष्ट्या तुमची दृष्टी कमकुवत असेल, तुम्ही दिवसभर असं ताट कंबराने त्या ठिकाणी बसू शकत नसाल, तुमच्यामध्ये फिटनेस नसेल, तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, तर नाही तुमचा अभ्यास होणार. तुम्हाला व्यायाम करावा लागेल. काही जण मेडिटेशन करू शकतात, काही जण ध्यान करू शकतात, योगा करू शकतात. ज्याला जे योग्य वाटतं आहे ते. मात्र स्वतःच्या शरीराकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. शरीर फिट असेल तरच मन फिट राहू शकतं मित्रांनो. तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं हे सगळे मुद्दे नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुमचा अभ्यासावर फोकस होईल, तुमच्या अभ्यासामध्ये मन लागेल. माझा अभ्यासात मन लागत नाही, माझा अभ्यास होत नाही, अशी कारणं जे तुम्ही देता आहात, हे जर तुम्ही उपाय या ठिकाणी योजले तर मित्रांनो नक्कीच तुम्ही एक यशस्वी व्यक्ती झालेले असाल. तुम्हाला हे विचार आवडले असतील, तुमच्या अभ्यासात काही फरक पडणार असेल याने, तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.